वेल डन सर, तुम्ही या मिशनसाठी आमच्यावर विश्वास ठेवलात त्याबद्दल थँक्यू. अरे आभार तर मी मानायला पाहिजेत, दादर सगळ्यांनीच मानायला पाहिजेत. स्टार झालाय तुम्ही स्टार. खांडेकर फॅमिलीला सुद्धा तुम्हाला भेटायचंय. त्यांचं स्वतःचं चॅनल आहे. त्यांनी जर तुमची मुलाखत घेतली ना तर रातोरात स्टार बनाल तुम्ही स्टार. बोला कधी फिक्स करू तुमची अपॉइंटमेंट त्यांच्या बरोबर? सर, आम्हाला प्रसिद्धीचं कौतुक कधीच नव्हतं. आम्हाला हिरोइझम पेक्षा आपल्या टीमची गुप्तता जास्त महत्वाची आहे. असं कसं? तुम्ही कामगिरीच एवढी चांगली केलीत. मी तर बाबा तुम्हाला गिफ्ट देणार. बोला काय गिफ्ट देऊ? तुला तुझ्या बायकोसाठी सोन्याचे कानातले घ्यायचे होते ना? बोल किती पैसे हवेत? आणि फातिमा, तुला तुझ्या घरी काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे, सो तुलाही पैसे लागणार आहेत. तूही सांग मला किती लागणार आहेत. टेक्नो, कत्री, तुम्हाला कुठेतरी विकेंडला फिरायला जायचं होतं ना? बोला कुठे जायचं? अरे मी देतो ना बुकिंग करून. अरे बोला बोला काय हवंय, बिंदास सांगा मला. का परीक्षा बघताय सर? आम्ही आमच्या कर्तव्यापासून नाही ढळणार. पण मी माझा दिलेला शब्द पाळणार. मी पार्टी देणार आणि पार्टीमध्ये कत्रीने आणलेला गरमागरम चहा असणार. निदान चहा तरी घ्या. चला या या या. गरम गरम चहा गरम तरी आहे का रे बाळा? हो या सर. तारिणी ये ना ग. तारिणी, सर मला माहिती आहे, ऑन ड्युटी नो इमोशन्स, पण ऐक ना कत्री, चहा गरम नाही रे. आपण ना बाहेर जाऊन चहा घेऊया. हा सर, आम्ही बाहेर चहा घेतो. चला रे. सर मला माहिती, न्याय संरक्षणाय अन्याय विनाशाय ब्रीद नाही आपलं, जगणंय. पण त्या गुंडाने आज माझ्या आईच्या मानेवर इथे इथे कोयता ठेवला होता. धर्म संकट आलं होतं माझ्यावर. काय करणं अपेक्षित होतं मी? आज मला मेडल मिळालं. हो, खूप मोठं, अगदी ऑलिम्पिक सारखं. घरी आल्यावर दाखवते. बाळा, मी तुला थोड्या वेळात फोन करते. हा हा. हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरे. येस. आम्ही अँटी करप्शन डिपार्टमेंट मधून आलेलो आहोत. काय झालं सर? तुम्ही लाच मागितली आणि ती घेतली अशी तक्रार आली आमच्याकडे. मी नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. म्हणजे समजून घ्या मला. सर, आम्हाला आमचं काम करू द्या प्लीज. मॅडम तुम्ही कॉपरेट करा, ही तुमची ड्युटी आहे. तुम्ही मेडिकल स्कॅम मध्ये लाच घेतलीये अशी लीड आम्हाला मिळाली आहे. सर, या स्कॅम बद्दल मला लीड मिळाली होती. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, ते मी तुम्हाला दाखवणारच होते. ऑलमोस्ट त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचले, मग मी लाच का घेईन? सर मला काय म्हणत, या पैशासाठी तुम्ही वर्दी बदनाम केलीत वसुधा मॅडम. हेड कॉन्स्टेबल वसुधा माधव बेलसरे, यू आर करप्ट. येस, मिशन कंप्लीट. आओ कुकर पण शिट्ट्या मारतोय तुम्हाला ब्रो. क्या आज भी दाल खिचड़ी? एज ऑलवेज. क्या सर, रोज रोज दाल खिचड़ी खा के बोर नहीं हो जाते आप? मला कंटाळा आला त्या दाल खिचडी. आज दाल खिचडी नाहीये, आज बटाट्याचा रस्सा, राईस आणि आणि अरे यार, आफ्रिका खंड चिटकलाय. सर, आपको मालूम, तुमच्या ना अम्मीने ना तुम्हाला सगळं जेवण शिकवलंय, फक्त रोटी सोडून. क्यों बोलो? क्यों? सिंपल आहे, कारण का चपाती बनवण्यावाली त्यांच्या लाईफ मध्ये आम्ही म्हणून. काही पण काय. सर,
ती चंद्रासारखी अशा गोल गोल पोळ्या लाटेल आणि भरपूर असं रवाळ तूप लावेल आणि असं चांगली अशी खरपूस होईपर्यंत भाजेल आणि आणि मग काय नाही, बाकीचं जेवण तुम्हाला बनवायचंय, ती सगळ्या पोळ्या करेल. अहो सर, कसं आहे माहितीये का, तुमचं प्रेम कसं असं चपात्यासारखं मस्त असं टमटमीत होईल हो, म्हणून. बर सर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ना जरा फोकस शिफ्ट करा. जो रोटीवरती फोकस आहे ना, तो जरा शादीवरती करा. सर मी तुम्हाला गाडी देतो ना, तुम्ही लग्न करून टाका. अहो म्हणजे कसं आहे, रोज रोज त्या पोळ्याच्या पंचनाम्यामधून मोकळे व्हालो. मी करतो फोन, मी नंतर फोन करतो. हॅलो, चार्ली टू चार्ली, हॅलो, अल्बर्ट अल्फा डेल्टा, हॅलो. गरम गरम पोळ्या आल्या असतील. तुम्ही पण शिकून घ्या. शिकणार ना, जसं तू लग्न करणार तसं आम्ही शिकणार. हे बघितलं काय? गरम आहे, खाऊन घे. हा, खाऊन घे, गरम आहे. सॉरी